नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। नागपूर जिल्ह्यात 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। 138 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे, तर 443 घरांचे अक्षरशः नुकसान झाले आहे। अग्निशमन दल आणि महापालिकेच्या पथकांनी बचाव कार्य सुरू केले आहे। बंदरे आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी कौशल्य विकास विभाग, बंदरे विभाग आणि अटल सोल्युशन यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। नेदरलँड, डेन्मार्क आणि पोलंड मधील विदेशी पतसंस्था या सामंजस्य कराराअंतर्गत 120 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत। दिल्ली NCR मध्ये आज सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले। भूकंपाची बातमी मिळताच लोक घराबाहेर पडले। भूकंपाचे केंद्र रेवाडी गुरुग्राम जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या गुरवाडा गावात होते। या भागात भूकंपाचे धक्के दिल्ली, नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादसह हरियाणातील गुरुग्रामसह अनेक शहरांमध्ये जाणवले आहेत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक व्यापाराबाबत कठोर भूमिका घेत 7 देशांवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लादण्याची घोषणा केली आहे। त्यानंतर लगेचच त्यांनी ब्राझीलवर 50% आयात शुल्क लादण्याची घोषणा केली आहे। ईडीने तेलुगू चित्रपट सृष्टीतील 29 सेलिब्रिटी, यूट्यूबर आणि इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सरवर बेकायदेशीर बेटिंग ॲप्सचा प्रचार केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे। या आधीत अभिनेता विजय देवराकोंडा, प्रकाश राज यांच्यासह अनेकांचा समावेश आहे। सायरा बराद पोलिसांनी नोंदवलेल्या FIRच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे। भारताच्या लेकींनी इंग्लंडमध्ये इतिहास घडवला आहे। भारतीय महिला क्रिकेट संघाने 9 जुलै रोजी मँचेस्टरला झालेल्या 4थ्या T20 सामन्यात इंग्लंडच्या महिला संघाला 6 विकेट्सने पराभवाचा धक्का दिला। यासोबतच भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी मिळवली आहे। त्यामुळे भारताचा या मालिकेतील विजयही निश्चित झाला आहे। या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या। अधिक माहितीसाठी आणि अपडेट्ससाठी बघत रहा न्यूज वाइब्स, फक्त अभिजित भारतवर। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।